इथे भैरवी उठते आणि तिला आता काही चान्सच मिळतो. ती म्हणते सावली ठरवणार आहे का. आणि ती सावलीकडे येते आणि सावलीला विचारते, मग आता तूच सांग, तू काय करणार आहेस म्हणून. आता सावली काय बोलणार. तिला सगळ्या त्याच गोष्टी आठवतात ज्या पूर्वी घडलेल्या असतात. कसं भैरवीने त्यांना ब्लॅकमेल केलेलं असतं आणि सावलीनेही त्यांना वचन दिलं असतं विठोरायाच्या साक्षीने की मी तुमच्यासाठी गाईन म्हणून, आणि तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा मी तिथे असेन. त्यामुळे आता ती होच म्हणते, कारण तिला दुसरा पर्यायच नसतो. ती त्या वचना खातीर हो म्हणते. आणि हो म्हटल्यावर इथे ऐश्वर्या आणि तिलोत्तमा यांना राग येतो. ऐश्वर्या म्हणते, ही मुलगी अशी कशी करू शकते. मॉम, तुम्ही बोललात नाही म्हणून आणि ही चक्क हो म्हणते. इथे भैरवी तिला मजाच येते आणि तिला खूप आनंदही होतो. ती म्हणते, आता तिनेच सांगितलं आहे ना हो म्हणून, तिच्यावर निर्णय सोपवलेला, मग आता ती तयार आहे. बघितलं. इकडे ऐश्वर्या म्हणत असते, मॉम तुमचं ही ऐकत नाही आहे आणि तुम्ही नाही म्हणलात तरी ही हो म्हणते चक्क. इथे भैरवी म्हणते तिलोत्तमाला की आता तिने हो म्हटलं आहे म्हणजे प्रश्नच मिटला म्हणून. इथे ऐश्वर्या म्हणते, थांबा 1 मिनटं, हा आमचा घरचा मॅटर आहे आणि त्यामुळे आम्हाला डिसिजन घ्यायला वेळ हवा आहे. तेवढ्यातच तिकडे राजकुमार येतो आणि म्हणतो, काय झालं, काय चाललं आहे म्हणून. तेव्हा ऐश्वर्या सगळी गोष्टी सांगते. तेव्हा हसत हसतच, कारण भैरवी आणि तारा तिकडे असते म्हणून, तो म्हणतो सावलीला, बाळा तू हो म्हणलीस. इथे सावलीला काही कळत नाही. ती शांतपणे मठ्ठपणे उभंच असते. इथे राजकुमार म्हणतो, बरोबर आहे, आम्हाला वेळ हवा आहे, आम्ही तुम्हाला सांगू काय ते, काय डिसिजन असेल ते तुम्हाला कळवण्यात येईल. ती म्हणते, ठीक आहे भैरवी. इथे तिलोत्तमाला ती म्हणते, येते आणि मला माहिती आहे तू योग्य तोच निर्णय घेशील. तिलोत्तमा पण हसून हां म्हणते आणि तिथून भैरवी आणि तारा निघून जातात. जाता जाता भैरवी सावलीकडे नजर टाकते आणि डोळ्यांनीच इशारा करते, दमदाटी. इकडे पोलीस स्टेशनमध्ये देवा इन्स्पेक्टर विठुरायाची मूर्ती आणि फोटो भिंतीवर रजनीकांतचा असतो, त्याची पूजा करत असतो. तेवढ्यातच हे दोघंजणं कोंबडी चोर तिकडे येतात. त्यांनी तर आधीच देवाबरोबर सेटिंग केलेली असते. त्यामुळे इथे देवा, त्याचं तोंड भिंतीकडे असतं आणि तो म्हणतो, येऊ दे, मी पण बघतो कोण येते. आणि तेवढ्यातच तो बघतो तर सारंग असतो आणि एकदम तो आपल्या खुर्चीतून उठून सारंगकडे जातो आणि त्याला म्हणतो, या त्या दिवशी आपली भेट झालेली पण मी तुमचं नाव विसरलो, म्हणजे विचारलंच नव्हतं तुमचं नाव. तेव्हा सारंग म्हणतो, मी सारंग मे बोलणार सरनेम. तेवढ्यातच देवा त्याला थांबवतो आणि म्हणतो, या सर, सारंग सर, या बसा ना बसा. सारंग खुर्चीवर जाऊन बसतो. तेव्हा देवा इन्स्पेक्टर त्या दोघा भुरट्या चोरांना, म्हणजेच कोंबडी चोरांना ओरडतो की तुम्ही या माणसाला हे केलं, फसवलं. या माणसाला, हा तर खूप चांगला माणूस आहे, तुम्ही असं कसं केलं. आणि तो हवालदारला सांगतो त्या दोघांनाही जेलमध्ये टाक म्हणून. आणि हवालदार त्यांना दोघांना तिथून घेऊन जातो. इथे देवा इन्स्पेक्टर सारंगला म्हणतो, तुम्ही त्या दिवशी भेटलेलात, त्या दिवशी आपली तशी ओळख नाही झाली, पण आज तुम्ही भेटलात बरं झालं, तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. इथे सारंग पण म्हणतो, हो मलाही तुम्हाला भेटून बरं वाटलं. सारंग तिकडून निघून जातो. तेवढ्यातच घोरपडे हवालदार तिकडे येतो देवा इन्स्पेक्टरकडे आणि म्हणतो, साहेब तुम्ही त्या माणसाला असंच जाऊ दिलं. तेव्हा इथे इन्स्पेक्टर देवा म्हणतो की तो चांगला माणूस आहे, मी डोळ्यात बघूनच सांगू शकतो. त्या दोघांना मूर्खांना पण हाच मिळाला का. त्यांना पण काही कळत नाही. हा चांगला माणूस आहे, ह्याला फसवण्यात अर्थ नाही, मी ह्याला पहिलं पण भेटलो आहे, त्यामुळे जाऊ दे, काही हरकत नाही म्हणून. इकडे ते दोघांचं असंच बोलणं चालू असतं. इथे अमृता पण बाहेर येते, जिथे ह्यांची चर्चा चालू असते की सावलीनी ताराला असिस्ट करायचं की नाही. तेवढ्यातच इथे ती म्हणते की मॉम तुम्ही सावलीला तिचा निर्णय घेऊन द्या ना. तेव्हा तिलोत्तमा चिडते. इथे राजकुमार पण अमृतावर चिडतो आणि म्हणतो, तू एक काम कर, तू सगळ्यांना बोलवून आण, तेच तू करू शकतेस, जा. तिचा अपमान करतो. ती सगळ्यांना बोलवायला निघून जाते तिथून. इथे सगळेजणच येतात. राजकुमार, त्याची बायको, चंद्रकांत, नील, ऐश्वर्या हे ते तिकडे बसतात आणि सगळेच चर्चा करत असतात की सावलीने तिकडे जावं की नाही जावं म्हणून. इथे चंद्रकांत तिलोत्तमाला म्हणतो, पण तो तिचा निर्णय आहे ना, तिला घेऊन दे, तिने हो म्हटलं तर जाऊन दे. पण इथे तिलोत्तम आणि ऐश्वर्या म्हणतात नाही. ऐश्वर्या चंद्रकांतला म्हणते, पण मॉमने नाही सांगितलं होतं तर तिने हो कसं म्हटलं, ती मॉमच्या अगेन्स्ट कशी जाऊ शकते. इथे चंद्रकांत म्हणतो, अगेन्स्ट जाण्याचा प्रश्नच नाही आहे, तुम्ही कोणतीही गोष्ट कुठे घेऊन जातात. तेव्हा तिलोत्तमा चंद्रकांतला म्हणते, माझा विरोध आहे याला, काहीही झालं तरी आपण नसलो मानत तरीही ती या घरची सून आहे आणि अशी जाऊन कोणालाही असिस्ट करणं म्हणजे. इथे राजकुमार पण म्हणतो, बरोबर आहे.
आणि तो सावलीला म्हणतो, बाळा तू काय निर्णय घेते ग. इथे प्रेमाने बोलत असतो. तेवढ्यातच अमृता पण म्हणते तिलोत्तमाला की तिला जाऊन द्या ना, तिने निर्णय घेतला ना. तेव्हा इथे तिलोत्तमा अमृताला म्हणते, तू तू इथे घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी पण सांभाळू शकत नाही आहेस. तुझा संसार तर दूरचीच गोष्ट राहिली, ते पण तू नीट बघू शकत नाही आहेस. तू तर बोलूच नको. म्हणून इथे अमृता गप्प बसते. ते सावलीला काही कळत नसतं. ती म्हणते, विठुराया तू माझी मदत कर. मी तर भैरवी माईंना वचन दिलं आहे, त्यामुळे मला जाणं भाग आहे. आता तूच यातनं मार्ग काढ, असं बोलत असते. तेवढ्यातच दरवाजात या सगळ्या गोष्टी सोहम आणि बबलू ऐकत असतात आणि ते एकमेकांकडे बघत असतात. इथे निर्णय असा होतो की काही जणं म्हणतात तिला तिचा निर्णय घेऊन दे सावलीला, आणि काही जणं अगेन्स्ट असतात. त्यामुळे राजकुमार म्हणतो, आपण जेव्हा अशा परिस्थितीत येतो तेव्हा आपण चिठ्ठ्या घालतो आणि आपण मत घेतो, तसंच करूया. तर इथे तिलोत्तमा म्हणते, कशाला म्हणून. आणि ती खूप चिडलेली असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अशा क्षुल्लक कारणासाठी, या फालतू मुलीसाठी आपण असं वोटिंग करतो आहे, चिठ्ठ्या टाकतो आहे. खरंच मॉम, मला तर हे पटतच नाही आहे. पण काय करणार, होऊ जाऊ द्या. मला माहिती आहे की कोणी मॉमच्या अगेन्स्ट जाणारच नाही म्हणून. पण आता तिला काय माहिती, सगळे लोक जास्ती मत तर सावलीलाच पडणार आहेत. आणि इथे सारंग पण आला तर तिलाच सपोर्ट करेल. इथे या सगळ्या गोष्टी सोहम आणि बबलू दारातून ऐकत असतात आणि ते बाहेर येऊन सारंगला फोन करतात आणि या सगळ्या गोष्टी सांगतात. आणि त्याला सांगतात की तू ताबडतोब घरी निघून ये, इथं खूप गोंधळ चालला आहे म्हणून. सारंग पण म्हणतो, ठीक आहे मी येतो आहे म्हणून. आणि तो आपली गाडी घरच्या दिशेने वळवतो.